हॅलो एव्हरीबडी, तुमच्या सर्वांचं आजच्या सेशनमध्ये मी स्वागत करतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल या चॅप्टर मधलं जो पार्ट बघितलेला आहे, म्हणजे वी स्टडीड द कनेक्टिव्ह टिश्यू. मग लास्ट लेक्चरमध्ये आपण रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू पर्यंत म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू पॉईंट हा पूर्ण केलेला आहे. ठीक आहे. तर आता इथून पुढे आपल्याला स्टडी करायचं आहे सपोर्टिंग टिश्यू. म्हणजे एक प्रकारे हे जे सपोर्टिंग टिश्यू आहे दे आर ऑल्सो कम्स अंडर द कनेक्टिव्ह टिश्यू, ते सुद्धा कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये येतात. मग यांना आपण सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतो. सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये कार्टिलेज, बोन्स आणि मस्क्युलर टिश्यूज सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये येतात. ठीक आहे. यामध्ये आपण सुरुवात करूया कार्टिलेज टिश्यू पासून किंवा कार्टिलेज पासून. सपोर्टिव्ह टिश्यू आर ऑल्सो कॉल्ड ॲज स्केलेटल टिश्यू. ध्यानात राहील, मी या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगतोय. सपोर्टिव्ह टिश्यू ऑल्सो कॉल्ड ॲज स्केलेटल टिश्यू. आता स्केलेटन तुम्हाला माहित आहे, स्केलेटन फॉर्म ए फ्रेमवर्क इन द बॉडी. स्केलेटन काय करतं? बॉडीमध्ये कंप्लीट फ्रेमवर्क फॉर्म करतो आणि त्या फ्रेमवर्कच्या सहाय्याने आपली बॉडी जी आहे ती सपोर्ट घेते किंवा आपण त्याला म्हणूया बॉडी बॅलन्स राहते ड्यू टू दी स्केलेटल टिश्यू. अँड हेन्स द स्केलेटल टिश्यू इज ऑल्सो कॉल्ड ॲज सपोर्टिव्ह ऑर सपोर्टिंग टिश्यूज. मग सपोर्टिंग टिश्यू मध्ये तीन प्रकारचे सपोर्टिंग टिश्यू आहे. एक तर कार्टिलेज, बोन सारखंच आहे, टफ आहे, परंतु बोन इतकं हार्ड नाही. दुसरं आहे बोन्स आणि तिसरा जो प्रकार याच्यामध्ये आहे दॅट इज अँड मसल्स. दीज आर ऑल सपोर्टिव्ह टिश्यू. त्यापैकी पहिलं जे आहे दॅट इज अँड कार्टिलेज. कार्टिलेज काय आहे? द कार्टिलेज इज अ सॉलिड सेमी रिजिड कनेक्टिव्ह टिश्यू. कार्टिलेज काय आहे? इट इज ए सॉलिड सेमी रिजिड कनेक्टिव्ह टिश्यू. हे जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे तर हे सेमी रिजिड याच्यामुळे, कारण इट इज नॉट हार्ड ॲज बोन्स. सेमी रिजिड कशामुळे आहे? ॲज लाईक, नॉट ॲज लाईक बोन्स. बोन सारखं हार्ड नाही, बट इट इज टफ फ्लेक्झिबल टिश्यू विच फॉर्म्स द एंडोस्केलेटन इन लार्ज नंबर ऑफ वर्टेब्रेट्स. कितीतरी वर्टेब्रेट्स मध्ये एंडोस्केलेटन फॉर्म करतो. ठीक आहे. कॉन्ट्रिक्टायसिस एक्झाम्पल आपण इथे घेऊ शकतो, तुम्हाला ध्यानात असेल. कॉन्ट्रिक्टायसिस. आता कॉन्ट्रिक्टायसिस हे जे फिशेस आहेत त्यांना आपण कार्टिलॅजिनस फिशेस असं म्हणतो, बरोबर आहे ना. फिशेस आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केले होते. देर आर टू कॅटेगरीज. वन इज कार्टिलॅजिनस फिशेस दॅट इज अन कॉन्ट्रिक्टायसिस अँड सेकंड वन इज ऑस्टिक्टायसिस म्हणजे बोनी फिशेस. असे दोन पद्धतीने. मग शार्क असेल, असे व्हेरियस ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांच्यामध्ये तुम्हाला या प्रकारचे म्हणजे कार्टिलेज टाइप ऑफ टिश्यूज तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. आता फक्त शार्कच नाहीये, कितीतरी प्रकारचे अदर ॲनिमल्स आहेत जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. ठीक आहे. तुम्हाला सगळे एक्झाम्पल माहिती आहे कॉन्ट्रिक्टायसिस मध्ये, मी ते काय इथे रिपीट करत नाही. आता कार्टिलेज हे टिश्यू कसं तयार झालं, एक गोष्ट ध्यानात ठेवा. कनेक्टिव्ह टिश्यू तुम्हाला माहित आहे, कनेक्टिव्ह टिश्यूच्या पद्धतीनेच तुम्हाला जायचं आहे. म्हणजे वरती लेअर असेल, त्याच्यानंतर आतमध्ये मॅट्रिक्स असेल, मॅट्रिक्समध्ये डिफरंट टाइप ऑफ सेल्स असतील आणि त्याच्याबरोबर काही फायबर्स असतील. हे आपण ऑलरेडी कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये त्याच्या फिगरमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं होतं. ठीक आहे. आता हाऊ कनेक्टिव्ह टिश्यू फॉर्म ऑर व्हॉट इज अबाउट इट स्ट्रक्चर, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. ठीक आहे. मी या ठिकाणी एक्सप्लेन करतो. या ठिकाणी तुमच्या समोर टिश्यू आहे, पहा. आता हे जे टिश्यू आहे जे तुम्ही तुमच्या समोर बघता, स्ट्रक्चर हा पूर्णपणे हे कार्टिलेज आहे. कार्टिलेज इज एनक्लोज्ड इन ए शीथ. हे तर पहा, हा वरती एक शीथ तुम्हाला दिसतोय आणि हा एक शीथ तुम्हाला दिसतोय. कार्टिलेज इज एनक्लोज्ड इन ए शीथ. ठीक आहे. मग दॅट शीथ इज कॉल्ड ॲज पेरिकॉन्ड्रियम. त्या शीथला काय म्हटलं जातं? दॅट शीथ इज कॉल्ड ॲज पेरिकॉन्ड्रियम.
आणि ह्या पेरिकॉन्ड्रियम मध्ये ब्लड व्हेसल्स आणि नर्व फायबर्स असतात. आपण इपिथेलियम मध्ये बघितलेले आहे, इपिथेलियम मध्ये असं कोणत्याही प्रकारचे ब्लड व्हेसल्स नाही, परंतु कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये असतात. ठीक आहे. आता हे जे पेरिकॉन्ड्रियम आहे त्याच्या आतमध्ये इट एन्क्लोजेस द मॅट्रिक्स. दॅट मॅट्रिक्स इज अ सेमी सॉलिड मॅट्रिक्स. म्हणजे हा पूर्ण पार्ट जो आहे तर तो काय आहे, मॅट्रिक्सचा आहे. ठीक आहे, कम्प्लीट पार्ट मॅट्रिक्सचा आहे. त्याला आपण म्हणतो कॉन्ड्रीन. द मॅट्रिक्स ऑफ कार्टिलेज टिश्यू इज कॉल्ड ॲज कॉन्ड्रीन. ठीक आहे, मी तुम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे जे टिश्यू आहेत हे क्लिअर करतो, म्हणजे तुम्हाला समजण्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, मग कॉन्ड्रीन टिश्यू कशा पद्धतीचे असतात किंवा कार्टिलेज कशा पद्धतीचं असतं. कार्टिलेजच्या वरती मी आता हे कम्प्लीट तुम्हाला शीट दाखवतो. आता हा पूर्ण एक शीट आहे. वी कॉल्ड इट पेरिकॉन्ड्रियम. याला आपण काय नाव दिलं, इट इज कॉल्ड ॲज अ पेरिकॉन्ड्रियम. ठीक आहे, पेरिकॉन्ड्रियम म्हणजे इट इज अ शीट अराउंड द कार्टिलेज. हा मधला जो कंप्लीट पार्ट आहे इट इज कॉल्ड ॲज अ मॅट्रिक्स. कंप्लीट पार्टला आपण काय म्हणतो, वी कॉल्ड इट मॅट्रिक्स. पण मॅट्रिक्स मध्ये कॉन्ड्रीन प्रोटीन्स असतात, जे त्यामध्ये प्रेझेंट असलेले जे सेल्स आहेत ना ते सेल्स त्या प्रोटीन्सला सिक्रीट करतात. ठीक आहे, म्हणून त्या ठिकाणी प्रेझेंट असलेले जे सेल्स आहेत ऑल सेल्स आर, ते सगळे सेल्स जे आहेत ते कॉन्ड्रोसाइट्स आहेत. मग सुरुवातीला कॉन्ड्रोब्लास्ट असतात, नंतर कॉन्ड्रोब्लास्ट आफ्टर मॅच्युरिटी, कॉन्ड्रोब्लास्ट आफ्टर मॅच्युरिटी कन्वर्ट इनटू कॉन्ड्रोसाइट्स. कशामध्ये कन्वर्ट होतात, हे कॉन्ड्रोसाइट्स मध्ये कन्वर्ट होतात. आता हे जे कॉन्ड्रोसाइट्स आहेत अबाउट 2 to 8 कॉन्ड्रोसाइट प्रेझेंट इन ए सिंगल शीट. एका सिंगल शीट मध्ये 2 ते 8 कॉन्ड्रोसाइट प्रेझेंट असतात. दॅट शीट इज कॉल्ड एज द लॅकुनी. मग मॅट्रिक्स मध्ये हे लॅकुनी असे असतात. हे लॅकुनी पूर्ण मॅट्रिक्स मध्ये अशा पद्धतीने पसरलेले आहेत. These lacunae are spread in the matrix. ठीक आहे, आता या लॅकुनीच्या आतमध्ये काय आहे, देर इज प्रेझेन्स ऑफ दी कॉन्ड्रोसाइट्स. हे 2 ते 8 आहेत. मी प्रत्येक ठिकाणी हार्डली 2 किंवा 3 दाखवेल, म्हणजे तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही किंवा समजून जाईल. ठीक आहे, आतमध्ये काय आहेत, मी जे रेड कलर मध्ये काढलेले आहेत ते आहेत कॉन्ड्रोसाइट्स. ओके, आणि बाहेरून जो लेयर आहे तर दॅट लेयर इज कॉल्ड ॲज लॅकुनी. ठीक आहे, दीज आर दी कॉन्ड्रोसाइट्स. आणि हा जो बाहेरचा असलेला लेयर आहे दिस इज कॉल्ड ॲज लॅकुनी. ठीक आहे, म्हणजे समजायला काही अडचण नाहीये. आता पेरिफेरल रिजन जो आहे, मी या ठिकाणी हा जो पेरिफेरल रिजन तुम्हाला फ्री दाखवलेला आहे, म्हणजे आता सध्याला हा मी पेरिफेरल रिजन तुम्हाला एका स्पेशल कलरनं दाखवतो. हा पेरिफेरल रिजन मी थोड्या वेळासाठी फक्त कलरनं दाखवत आहे. हा कलर मी काढून घेईल. हा कम्प्लीट पेरिफेरल रिजन जो आहे तो मी या ठिकाणी रिझर्व ठेवलाय. हे रिझर्व का ठेवलं याच्या मागचं कारण आहे. आता याच्या मागचं कारण असं की हा जो कम्प्लीट रिजन आहे तर ह्या रिजन मध्ये देर इज प्रेझेन्स ऑफ यंग कॉन्ड्रोसाइट्स. इथे जे आहेत ना यंग कॉन्ड्रोसाइट त्यांना आपण कॉन्ड्रोब्लास्ट म्हणतो. या पेरिफेरल रिजन मध्ये काय असतात ते प्रेझेंट असतात. ठीक आहे, हे जे आहेत ना या ठिकाणी यंग म्हणजे काय तर मग हे कॉन्ड्रोब्लास्ट, आणि कॉन्ड्रोब्लास्ट कन्वर्ट झाले, मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलं होतं पहा. कॉन्ड्रोब्लास्ट कन्वर्ट झाले इनटू दी कॉन्ड्रोसाइट्स, आणि हे कॉन्ड्रोसाइट्स नंतर लॅकुनीमध्ये अरेंज आहेत. स्ट्रक्चर समजून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. ओके, आता इथून या व्यतिरिक्त देर इज प्रेझेन्स ऑफ दी फायबर्स. मग ह्या मॅट्रिक्सच्या आतमध्ये या ठिकाणी फायबर्स प्रेझेंट असतात. मग ह्या फायबर्सच्या बेसिसवरती कार्टिलेजचे प्रकार पडतात. मग हे फायबर्स मी तुम्हाला या ठिकाणी मध्ये मध्ये स्पेसिफिक कलरनं दाखवतो, हे तुम्हाला क्लिअर होईल. असे मध्ये मध्ये फायबर्स आहेत. सी इज फायबर्स. मग ज्या प्रकारचं कार्टिलेज असेल त्या प्रकारचे या ठिकाणी फायबर्स असतात. आता हे जे फायबर्स आहेत मग
जर कार्टिलेज हा हायलाइन कार्टिलेज असेल तर कोलॅजन फायबर असेल, आणि जर कार्टिलेज हा इलास्टिक कार्टिलेज असेल तर मग त्या ठिकाणी येलो फायबर्स प्रेझेंट असतील. मग दीज आर दी फायबर्स. फायबर्स मी या ठिकाणी कोणते आहे ते सांगितलेलं नाही. दिस इज अबाउट द स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर तुम्ही समजून घेतलेलं असेलच. मग आता या स्ट्रक्चरल बेसिसवरती म्हणजे स्ट्रक्चरल चेंजेसच्या बेसिसवरती काय होतं, या ठिकाणी प्रकार पडतात त्या कार्टिलेजचे. मग कार्टिलेज जे आहेत, there are various types of cartilage. There are mainly 3 types. काही बुक्स मध्ये 4 प्रकार दिलेले आहेत. मग मेनली जे 3 टाइप्स आहेत, हायलाइन कार्टिलेज, इलास्टिक कार्टिलेज आणि तिसरा जो प्रकार आहे दॅट इज अन कॅल्सिफाईड कार्टिलेज. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी त्याचं जे क्लासिफिकेशन आहे ते क्लिअर होत असेल. कार्टिलेज डिवायडेड इनटू 3 टाइप्स. एक आहे हायलाइन कार्टिलेज, त्याच्यानंतर सेकंड वन इज इलास्टिक कार्टिलेज, ओके, and third one is that is calcified cartilage. calcified cartilage असे 3 प्रकार कार्टिलेजचे पडतात. आपण त्यापैकी पहिलं जे कार्टिलेज पाहणार आहोत that is an hyaline cartilage. आता हायलाइन कार्टिलेज जे आहे तर what is about this? हायलाइन हे जे नेम आहेत ऑन दी बेसिस ऑफ दी कोलॅजन. हायलाइन कशाच्या बेसिसवरती नेम आहे? कोलॅजनच्या बेसिसवरती हे नाव आहे. म्हणजे याचा अर्थ मी जे तुम्हाला तिथे मध्ये फायबर्स दाखवले होते ना फिगर मध्ये, मग याचा अर्थ ते फायबर्स ते कोणते असतील? कोलॅजन फायबर्स असतील. इट इज द विकेस्ट ऑफ द 4 टाइप ऑफ कार्टिलेज. हायलाइन कार्टिलेज जो आहे या 4 प्रकारच्या कार्टिलेज मध्ये सर्वात वीक असा कार्टिलेज आहे. इट इज द weakest of 4 type of cartilage. 4 प्रकार मी या ठिकाणी तुम्हाला 3च दिले. एक प्रकार जो आहे मग तो तुम्ही फायब्रो कार्टिलेज इथं घेऊ शकता. ठीक आहे, तसं मी एक्सप्लेनेशन सांगेल. कुठे असतात? ओरिजिन. मग दे आर प्रेझेंट इन द रिब्स. ओके, सुरुवातीला दे आर प्रेझेंट इन द लॉंग बोन्स. ओके, त्यानंतर एंड ऑफ द रिब्स, नोज टिप. नोज टिप इथे हा प्रेझेंट आहे, हे कळतो, जास्त हार्ड नाहीये. त्यानंतर तुमचा लॅरिंग्स हा पार्ट या ठिकाणी आलेला आहे, हा पार्ट लॅरिंग्स. त्यानंतर ब्रॉन्कियल ट्री. ब्रॉन्कियल ट्री म्हणजे आपण रेस्पिरेटरी सिस्टीम पाहिलेली आहे, ट्रॅकियाशी जाते. ठीक आहे, हे ब्रॉन्का तयार होतात. ठीक आहे, आणि ब्रॉन्कियल ट्री मग इथं पुढे फॉर्म होते या पद्धतीने. मग ब्रॉन्कियल ट्री मध्ये त्यानंतर फिटल अँड एम्ब्रियोनिक स्केलेटन. फिटल स्केलेटन सुरुवातीला हा कार्टिलेजचा असतो, म्हणजेच त्याला आपण एम्ब्रियोनिक स्केलेटन म्हणतो. सुरुवातीला हा कम्प्लिटली कशाचा असतो? इट इज ऑफ कार्टिलेज. त्यानंतर हे झालं अबाउट ओरिजिन. नाउ इट्स स्ट्रक्चर. काय चेंजेस आहेत? मी तुम्हाला सुरुवातीला स्ट्रक्चर दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता त्या स्ट्रक्चर मध्ये आणि ह्या स्ट्रक्चर मध्ये काय चेंजेस आहेत? इट इज कंपॅरेबल, कॉम्प्रेसिबल अँड इलास्टिक इन नेचर. हा कसा आहे? कॉम्प्रेस होणारा आणि इलास्टिक इन नेचर आहे. ठीक आहे, मी तुम्हाला इलास्टिक जरी बोलत असेल तर याचा अर्थ असा नाहीये की इलास्टिक फायबर्स आतमध्ये असतील. ध्यानात ठेवा, नेचर इलास्टिक आहे, नेचर. इट इज सराउंडेड बाय पेरिकॉन्ड्रियम. हे ऑलरेडी आपण स्टडी केले. द मॅट्रिक्स इज ए कॉन्ड्रियम, ही आपण पाहिलेलं आहे. द ब्लूइश व्हाईट अँड जेल लाईक ट्रान्सपरंट. परंतु हा जो मॅट्रिक्स असेल इथं स्पेशल ही स्पेशालिटी दॅट इज ब्लूइश व्हाईट अँड जेल लाईक, म्हणजेच कसा आहे तो? ट्रान्सपरंट आहे. इट कंटेन्स व्हेरी फाईन कोलॅजन फायबर्स. इथे क्लिअर झालं पहा. त्याच्यामध्ये काय आहे? कोलॅजन फायबर्स प्रेझेंट आहेत आणि ऍज वेल ऍज हे तुम्हाला माहितच आहे मग कॉन्ड्रोसाइट्स. ठीक आहे, 2 to 8 इन लॅकुना. दिस इज अबाउट द स्ट्रक्चर. नाउ द फंक्शन. याचे फायदे काय? इट प्रोव्हाइड्स फ्लेक्झिबिलिटी अँड सपोर्ट्स द बॉडी. हे एक प्रकारे फ्लेक्झिबिलिटी, कारण इलास्टिक इन नेचर आहे, कॉम्प्रेसिबल आहे, म्हणजे प्रोव्हाइड फ्लेक्झिबिलिटी अँड सपोर्ट्स द बॉडी. सेकंड थिंग, इट हेल्प्स इन रिड्युसिंग फ्रिक्शन. हा काय करतो? फ्रिक्शन रिड्यूस करण्यासाठी सुद्धा युजफुल आहे. आता तुमच्या समोर इथे एक फिगर दिसते पहा. तुम्ही सगळे लोक ही फिगर पाहताय. ठीक आहे, आता ही फिगर तुमच्या पायाची आहे, लेगची.
वरती फिमर आहे, खाली टिबिया फिबुला आहे. हा जो फ्युमर आणि हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट हा तुमचा गुडघ्याचा पार्ट आहे, ज्याला आपण नी रिजन असं म्हणतो. या ठिकाणी हे व्हेरियस बोन, वरती फिमर असेल आणि खाली टिबिया असेल, हे दोन्ही एकमेकाला कनेक्ट झालेत. दोघांच्या मध्ये हे ब्लूइश कलरचा जो कार्टिलेज दिसतो ना, हा ब्लूइश कलरचं स्ट्रक्चर, दॅट इज वी कॉल्ड हायालाइन कार्टिलेज. इथे दाखवले पहा, दॅट इज वी कॉल्ड हायालाइन कार्टिलेज. क्लिअर झालं? म्हणजे एक प्रकारे ह्या बोनच्या मध्ये असल्या कारणाने हे काय करेल, इट इज रिस्पॉन्सिबल टू प्रिव्हेंट, काय करेल हा, इट प्रिव्हेंट दी फ्रिक्शन. हा फ्रिक्शन प्रिव्हेंट करण्याचं काम करेल. म्हणजे आपण याचं फंक्शनिंग डायरेक्ट या ठिकाणी आणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे इट ऑल्सो ऍक्ट ॲज ए गुड शॉक ॲब्झॉर्बर. तो एक चांगला शॉक ॲब्झॉर्बर म्हणूनही आहे. ओके, दिस इज अबाउट दी हायालाइन कार्टिलेज. तुम्हाला हायालाइन कार्टिलेज इथे पूर्णपणे क्लिअर झालेलं असेल किंवा समजलेलं असेल. काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की या पद्धतीने लेक्चर घेतल्यानंतर आम्हाला समजत नाही. ऍक्च्युली आपण त्या पद्धतीने स्वतःला बदल करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी फिगर्स खूप जास्त आहे आणि सगळे फिगर्स समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा जो टॉपिक आहे मी काय केलंय इथे या स्लाइड शेअर वरती घेतलेला आहे. ठीक आहे. चला आपण पुढे जाऊया. नेक्स्ट वन इज फायब्रस कार्टिलेज. पहिलं झालं हायालाइन कार्टिलेज, आता दुसरं आहे फायब्रस कार्टिलेज. आता हे फायब्रस कार्टिलेज मी तुम्हाला नावामध्ये दिलेलं नाही किंवा त्या 3 प्रकारामध्ये दिलेलं नाही. तुम्ही याला इथे घेऊ शकता चौथ्या प्रकारामध्ये. मग फायब्रस कार्टिलेज हा सर्वात स्ट्रॉंग, आधीचा कसा होता, सर्वात वीक होता, आताचा कसा आहे, सर्वात स्ट्रॉंग. दोघांमध्ये डिफरन्स निर्माण करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. समजलं? ठीक आहे. हायालाइन कार्टिलेज कसा होता, हायालाइन कार्टिलेज हा सर्वात वीक होता. ठीक आहे. आणि आताचा जो कार्टिलेज आहे तर तो सर्वात स्ट्रॉंग असा कार्टिलेज आहे. इट इज अँड स्ट्रॉंगेस्ट अँड मोस्ट रिजिड. तिकडचा मोस्ट रिजिड नव्हता, हा कसा आहे, मोस्ट. तो जो होता हायालाइन कार्टिलेज सेमी रिजिड. दोघांमध्ये डिफरन्स तुम्हाला करता यायला पाहिजे. तो सेमी रिजिड होता, हा मोस्ट रिजिड कार्टिलेज इन द बॉडी. ओरिजिन इट इज फाउंड इन द प्युबिक सिम्फायसिस. प्युबिक सिम्फायसिस कुठे असतं माहिती आहे, हे पहा या ठिकाणी दिसते तुम्हाला. ही फिगर पहा. ठीक आहे. या फिगर मध्ये हा रिजन, ही जी फिगर आहे ही फिगर आपला जो अब्डोमेन आहे त्याच्या खालची आहे. म्हणजे वरती पूर्ण बॉडी असेल आणि तुमचा अब्डोमिनल रिजन म्हणजे पेल्विक रिजन आपण ज्याला म्हणतो, पोटाच्या खालचा भाग, ही ती फिगर आहे. आणि दोन पायाच्या बरोबर मध्यभागचा जो रिजन आहे त्या रिजन मध्ये दोन बोट म्हणजे हे गर्डल जे आहेत इथे हे दाखवले, दिस इज अँड पेल्विक गर्डल. दिस इज कॉल्ड ॲज पेल्विक गर्डल. गर्डल हे दोन महत्वाचे रिजन जॉईन करतात. एक तर तुमचं वरतीलं शोल्डर आणि मग खाली दोन थाय ज्या ठिकाणी एकत्र येतात तो पार्ट. ठीक आहे. हा पेल्विक गर्डल आहे आणि पेल्विक गर्डलचं एंड इथे दाखवले मी तुम्हाला. दॅट एंड इज अँड सिम्फायसिस. पण हा स्पेसिफिकली प्युबिक रिजन असल्या कारणाने त्याला आपण प्युबिक सिम्फायसिस असं म्हणतो. या व्यतिरिक्त मी तुम्हाला रिजन क्लिअर केलं. इंटरव्हर्टेब्रल डिस्क, इथे व्हर्टेब्रीज आहेत, ही एक व्हर्टेब्री झाली, ही दुसरी व्हर्टेब्री झाली. तुम्हाला व्हर्टेब्रल कॉलम चांगल्या पद्धतीने माहित आहे. ठीक आहे. ह्या व्हर्टेब्रल कॉलमच्या आतमधून हा स्पायनल कॉर्ड गेलेला आहे, हे तुम्हाला दिसतंय, दिस इज स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. आता हे दोन व्हर्टेब्रीज जे आहेत ते ह्या दोघांच्या मध्ये जे डिस्क आहे ना, सी दिस, मग इंटरव्हर्टेब्रल डिस्क, हे बघा ही डिस्क. तर हे जे डिस्क आहे ही डिस्क कशापासून तयार झाली, तुमची फायब्रस कार्टिलेज पासून तयार झालेली आहे. मग ही दोन्ही डिस्क मी इथे आणतो म्हणजे तुम्हाला समजेल, क्लिअर होईल. मी फिगर मध्ये तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की हे रिजन कुठे आहेत ते. ठीक आहे. नाउ दी स्ट्रक्चर, पूर्ण स्ट्रक्चर सिमिलर. म्हणजे मी तुम्हाला कार्टिलेजचा जो स्ट्रक्चर दिला आहे तो सगळा आहे तसा सिमिलर स्ट्रक्चर. ठीक आहे. मग आता इथे काय फरक आहे त्या स्ट्रक्चर मध्ये आणि ह्याच्या स्ट्रक्चर मध्ये, नेमकं फरक काय आहे किंवा चेंजेस काय आहेत मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. मग has little matrix and abundant white collagen fiber. फरक समजलाय?
अबुंडंट, हे पहा अबुंडंट, आणि तिकडे काय होतं फाईन होते, तिकडे कसे होते फाईन, इथे कसे आले अबुंडंट, म्हणून कलर काहीसा बदलला, थोडंसं व्हाईटिश झालं. ठीक आहे. व्हाईट कोलॅजन फायबर्स का असेल, हे व्हाईट कोलॅजन फायबर्स, दिस कंबाइन द फ्लेक्सिबिलिटी ऑफ द कार्टिलेज विथ द with the firmness of the white fibers. आणि फ्लेक्झिबिलिटी तर प्रोव्हाइड करतोच, या व्यतिरिक्त स्ट्रॉंगनेस सुद्धा प्रोव्हाइड करतो, आणि म्हणूनच हा काय झालाय स्ट्रॉंगेस्ट टिश्यू झालेला आहे. तुम्हाला फरक दोन्ही फिगर मध्ये समजलाय. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की कार्टिलेजची फिगर सगळ्यांमध्ये सिमिलर आहे, फरक कुठे असेल, फक्त त्या फायबर्स मध्ये फरक असेल. त्या फायबर मध्ये बदल झाला म्हणजे काय झालं, तुमचं जो काही स्केलेटल टिश्यू असेल किंवा कार्टिलेज असेल तो बदलेल. फंक्शन, इट ऍक्ट ऍज अ कुशन, कारण काय आहे, फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतो, म्हणून इट ऍक्ट ऍज ए कुशन इन द इंटरव्हर्टेब्रल डिस्क, आणि म्हणूनच इझिली आपण बेंड होऊ शकतो, जम्प करू शकतो, रनिंग करू शकतो, आणि त्यावेळेस त्या ठिकाणी एक प्रकारची फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड केली गेलेली असते. इन दी प्युबिक सिम्फायसिस अल्सो, म्हणजे ज्या पद्धतीने हे कुशन फॉर्म करतो तसंच प्युबिक सिम्फायसिस, ही प्युबिक सिम्फायसिस आहे, डिस्टंट प्युबिक सिम्फायसिस, मग त्या रिजन मध्ये सुद्धा एक प्रकारे कुशन सारखं कंडिशन निर्माण करतं. इट अल्सो हेल्प टू सपोर्ट अँड एड्स फ्युजन ऑफ डिफरंट ऑर्गन ऑफ द बॉडी. आता जसं इथं फ्युजन आहे, मी जसं तुम्हाला प्युबिक सिम्फायसिस मध्ये फ्युजन दाखवले, तसं इथे पण फ्युजनच आहे. जरी फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करत असेल, परंतु एक प्रकारे फ्युजन सुद्धा तो निर्माण करतो. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी hyaline, sorry, which cartilage? This is about the fibrous cartilage. पुढे जाऊ आपण आता. इलास्टिक कार्टिलेज हा तिसऱ्या नंबरचा कार्टिलेज आहे. आता क्लिअर झालेलं असेल याच्या फिगर मध्ये तिकडच्या फिगर मध्ये काय फरक असेल ते लगेच तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे किंवा अंडरस्टँड व्हायला पाहिजे याच्यामध्ये फरक काय असेल ते. आता ओरिजिन कुठे असेल, इलास्टिक फायबर कुठे प्रेझेंट असतात, तर इलास्टिक फायबर स्पेसिफिकली प्रेझेंट इन दी epiglottis which is lid on top of the larynx. ठीक आहे, या ठिकाणी दिसतंय पहा तुम्हाला हा रिजन. ठीक आहे, तो फ्लॅप दिसतोय तुम्हाला. आता इकडे जो जातोय ना हा पार्ट, हा जातोय इसोफेगसचा पार्ट, आणि हा जो पार्ट आहे हा पार्ट तुमच्या ट्रॅकीचा पार्ट आहे, हा चेंज आहे. ठीक आहे, मी तुम्हाला या फिगर मध्ये इपिग्लॉटिस दाखवलेला आहे, लीड ऑन टॉप ऑफ दी लॅरिंग्स. एक्सटर्नल इयर इथं दिसतंय, तुम्ही हात पहा, लावून पहा, थोडासा हार्ड आहे परंतु कसा आहे तो लूज आहे. याचं कारण आहे कार्टिलेज. एक्सटर्नल इयर आणि अल्सो देर इज प्रेझेन्स इन दी ट्रॅकी. एक्सटर्नल इयर मध्ये पण आहे आणि ट्रॅकी मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. आणि ट्रॅकी आपण रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये स्टडी करत असताना बघितलं होतं, सी शेप ट्रॅकी इज देअर, दॅट इज अन इलास्टिक कार्टिलेज. ओके, स्ट्रक्चर. आता त्याचं स्ट्रक्चर काय, सगळं सेम आपण जे लास्ट टाइम बघितलेलं आहे ते, परंतु या ठिकाणी देर इज अ नेटवर्क ऑफ इलास्टिक फायबर, थ्रेड लाईक नेटवर्क ऑफ इलास्टिक फायबर. इथं इलास्टिक फायबरचं थ्रेड सारखं नेटवर्क प्रेझेंट असेल. ध्यानात ठेवा, आपण जो आधी कोलॅजन फायबर बघितलं, कोलॅजन फायबर हे हार्ड असतात कारण बंच मध्ये असतात अशा पद्धतीने, बट दे डू नॉट फॉर्म दी ब्रांचेस, ते ब्रांचेस फॉर्म करत नाही. परंतु येलो फायबर किंवा इलास्टिक फायबर ते काय करतात, दे फॉर्म दी ब्रांच. ते कशा पद्धतीने, बंडल मध्ये फरक आहे, मग हे या पद्धतीने दे फॉर्म दी ब्रांच, म्हणजे थिन या पद्धतीची लाइनिंग आहे, या पद्धतीची लाइनिंग आहे, आणि इट हॅव्हिंग दी ब्रांचेस, जे काय कन्सिस्ट करतं, ब्रांचेस कन्सिस्ट करतं. ठीक आहे, मग ब्रांचेस कन्सिस्ट केल्या कारणानं देर इज अ नेटवर्क. हा कंप्लीट एक नेटवर्क त्याचं काय झालंय, तयार झालेला आहे. इट हॅज अबुंडंट नेटवर्क ऑफ येलो फायबर्स इन ऍडिशन टू व्हाईट फायबर्स. याचा अर्थ असा नाहीये की या कार्टिलेज मध्ये व्हाईट फायबर नाही. आपण कार्टिलेजचं नॉर्मली स्ट्रक्चर बघितलंय आणि नॉर्मल स्ट्रक्चर मध्ये व्हाईट फायबर ऑलरेडी प्रेझेंट होते. मग इन ऍडिशन व्हाईट फायबर बरोबर इथे काय आले, येलो फायबर ऍड झाले. ठीक आहे, कॉन्ड्रोसाइट्स आर फ्यू इन नंबर, तिकडे थोडे जास्त होते, आता इथे काय झालेत, थोडे झालेत. कॉन्ड्रोसाइट आर फ्यू इन नंबर अँड आर सीन इन सर्कल विथ इलास्टिक फायबर्स. मग त्याच्या बाजूला मग आता तुमचे कॉन्ड्रोसाइट जे आहेत ना ते या ठिकाणी असेल पहा, हे असे इथे मध्ये हे लाकुणी आहेत. हा
आणि याच्या अराउंड हे सगळे इलास्टिक फायबर आहेत. म्हणून काय दिलं त्यांनी, कॉन्ट्रोसाइड आर फ्यू इन नंबर अँड आर सीन एनसर्कल्ड, त्याच्या बाजूला इलास्टिक फायबर आहे. इट इज ओपॅक अँड येलोविश इन अपिअरन्स. आणि इलास्टिक फायबरचं प्रमाण जास्त असल्या कारणानं याचा अपिअरन्स कसं आहे, येलोविश आहे. म्हणजे हायलाईन कार्टिलेज आपण बघितलं, हायलाईन कार्टिलेज ब्लूइश, त्यानंतर फायब्रो कार्टिलेज व्हाईटिश, आणि हे कसं झालं, येलोविश झालं. ठीक आहे. इट रेडिली कव्हर्स इट्स शेप आफ्टर डिस्टॉर्शन. हे काय करतो, याचं कम्प्लीट शेप रेडिली कव्हर करण्याचं काम करतो जर डिस्टॉर्शन झाला तर. ठीक आहे. नाउ द फंक्शन, व्हॉट इज द इम्पॉर्टंट फंक्शन, व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस कार्टिलेज? इट गिव्स सपोर्ट अँड मेंटेन शेप ऑफ द बॉडी. हार्डनेस असल्या कारणानं हे सपोर्ट पण देतो आणि बॉडीचं शेप मेंटेन करण्याचं हा काम करतो. दॅट इज अँड द इलास्टिक कार्टिलेज. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट वन इज कॅल्सिफाईड कार्टिलेज. पुढचा जो प्रकार आहे कॅल्सिफाईड कार्टिलेज. आता कॅल्सिफाईड कार्टिलेज आणि हायलाईन कार्टिलेज दोघांमध्ये खूप जास्त असा फरक नाहीये. सॉरी, कॅल्सिफाईड कार्टिलेज, इलास्टिक कार्टिलेज, फायब्रो कार्टिलेज खूप जास्त असा फरक नाहीये. फरक एवढा आहे की इट बिकम मोर रिजिड. हा जो कार्टिलेज झालेला आहे ना खूप जास्त रिजिड झालेला आहे. याचं कारण असं आहे की देर इज डिपोजिशन ऑफ साल्ट इन मॅट्रिक्स. इथे काय झालं, इथे सॉल्टचं डिपोजिशन झालं मॅट्रिक्स मध्ये, म्हणजे कॉन्ड्रिन मध्ये. आपण जे कम्प्लीट स्ट्रक्चर बघितलेलं आहे त्यामध्ये मॅट्रिक्युलर पार्ट, मग त्या मॅट्रिक्स मध्ये काय झालं, इथे साल्टचं डिपोजिशन झालं. आणि ह्या सॉल्टचं डिपोजिशन, वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डिपोजिशन ही मॅट्रिक्स मध्ये झालं. ड्यू टू दिस डिपोजिशन कार्टिलेज बिकम व्हेरी हार्ड. कसं झाला, कार्टिलेज खूप जास्त हार्ड झाला. अँड इन इलास्टिक. इलास्टिक नेचर हा फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करतो, पण आता हार्ड झाल्या कारणाने आता इन इलास्टिक अँड लुजेस फ्लेक्झिबिलिटी, कारण हार्ड झालेला आहे. दिस कंडिशन इज फाउंड इन ओल्ड एज. हे कधी भेटतं, हे ओल्ड एज मध्ये पाहायला भेटतं. वेअर दी जॉईंट्स लूज देअर मोबिलिटी. जेव्हा जॉईंट्स मोबिलिटी लूज करतात, हे ओल्ड एज मध्ये पाहायला भेटतं. कारण जॉईंट्स मध्ये जास्त मोबिलिटी नाही, म्हणून ओल्ड एज लोक जास्त आपल्या यंग पीपल सारखं हे वर्किंग करू शकत नाही. इट ऑल्सो फाउंड इन दी सुप्रास्कॅपुला. हा परत कुठे प्रेझेंट आहे, सुप्रास्कॅपुला ऑफ द फ्रॉग अँड दी व्हर्टेब्री ऑफ द शार्क. हे स्टेटमेंट ध्यानात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. यावरती प्रश्न पण विचारलेला गेलेला आहे नीट मध्ये. ठीक आहे. इट इज ऑल्सो फाउंड इन, कोणतं, कॅल्सिफाईड कार्टिलेज ऑल्सो फाउंड इन सुप्रास्कॅपुला ऑफ द फ्रॉग. आपलं ह्युमन बिईंगचं ज्या पद्धतीने शोल्डर रिजन मध्ये जो एक बोन आहे ज्याला आपण पेक्टोरल गर्डल म्हणतो, त्या पेक्टोरल गर्डल मध्ये फ्लॅट यासारखं स्ट्रक्चर जर असेल तर त्याला आपण स्कॅपुला असं म्हणतो. त्याच पद्धतीचं सुप्रास्कॅपुला फ्रॉग मध्ये असतो. आणि शार्क मध्ये प्रेझेंट असलेले व्हर्टेब्रेज हे कॅल्सिफाईड कार्टिलेजचे आहेत. आणि कॅल्सिफाईड हे नाव आपल्याला क्लिअर करतं की इट इज अन हार्ड कार्टिलेज. ठीक आहे. तर अशा पद्धतीने दिस इज अबाउट ऑल अबाउट दी स्केलेटल टिश्यू पैकी कार्टिलेज. ठीक आहे. हे तिन्ही कार्टिलेज तुमच्या समोर मी डिफरन्सच्या फॉर्म मध्ये ठेवलेले पहा. हायलाईन कार्टिलेज प्रत्येकी पहा सेपरेट. हायलाईन कार्टिलेज जो आहे तर इट इज ब्लूइश ग्रीन, ट्रान्सल्युसंट इन अपीयरन्स. का आहे तर मी तुम्हाला सांगितलं. पण हा कसा आहे, व्हाईटिश आहे, ओपॅक इन अपीयरन्स. तर इलास्टिक जो आहे इट इज येलोइश ओपॅक इन अपीयरन्स. झाले तिघांचे अपीयरन्स, ब्लू, व्हाईट आणि येलो. त्यानंतर हायलाईन, फिवर व्हेरी थिन व्हाईट फायबर्स इन द मॅट्रिक्स. थोडे आहेत पण फायब्रस कार्टिलेज मध्ये अबुंडंट आहे. आणि इलास्टिक कार्टिलेज मध्ये त्याच्या बरोबर काय असेल, देर इज प्रेझेन्स ऑफ द येलो कार्टिलेज. आणि ह्या येलो कार्टिलेज म्हणजे टाईप ऑफ कार्टिलेज मुळेच टाईप ऑफ फायबर्स मुळेच इथं डिफरन्सिएशन फॉर्म झालं. हायलाईन कार्टिलेज फ्लेक्झिबल कारण फायबर्स कमी आहेत, बट इट इज फर्म. हा फर्म आहे आणि हा काय झालाय, जास्त फ्लेक्झिबल झालेला आहे. इट इज व्हेरी फ्लेक्झिबल. त्यानंतर पेरिकॉन्ड्रियम इज प्रेझेंट, हे सगळ्यांमध्ये आहे. सॉरी,
पेरिकॉन्ड्रियम इथे प्रेझेंट आहे, पण फायब्रस कार्टिलेज मध्ये हे तुम्हाला सांगायचं राहिलं, पेरिकॉन्ड्रियम ऍब्सेंट आहे, परंतु इलास्टिक कार्टिलेज मध्ये सुद्धा पेरिकॉन्ड्रियम प्रेझेंट असतो. कुठे असतं हायलॅन कार्टिलेज? तर हायलॅन कार्टिलेज रिब्स, ट्रॅकियल अँड ब्रॉन्कियल रिंग्स, लॅरेंजियल वॉल्स अँड नसाल सेप्टम. तर फायब्रस कार्टिलेज हे इंटरव्हर्टेब्रल डिस्क आणि प्युबिक सिम्फायसिस मध्ये प्रेझेंट असतं. तर इलास्टिक कार्टिलेज हे पिन्ना, एक्सटर्नल ऑडिटरी मिटस, नोज टिप आणि इपिग्लॉटिस या ठिकाणी प्रेझेंट असतं. हे पिन्ना म्हणजे कोणतं? इयर पिन्ना आहे. ठीक आहे. सो दीज आर ऑल डिफरन्स बिटवीन ऑल 3 टाइप ऑफ कार्टिलेजेस. इथं आपलं कार्टिलेज हा पॉइंट कंप्लीट झालेला आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट सपोर्टिंग टिश्यू किंवा स्केलेटल टिश्यू कडे, दॅट इज अन बोन. बोन काय आहे? इज द हार्डेस्ट टिश्यू इन द बॉडी. बोन काय आहे? हार्डेस्ट टिश्यू, सर्वात हार्ड असा टिश्यू. बोन इज द मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ द स्केलेटन. ह्युमन बिंगचं किंवा मॅमल्सचं जो एंडोस्केलेटन आहे त्याचं महत्वाचं कॉन्स्टिट्युएंट काय आहे? बोन आहे. बोन शोज द प्रेझेन्स ऑफ हार्ड, सॉलिड, कॅल्सिफाईड मॅट्रिक्स कॉल्ड एज द ऑस्टिन. हे त्याच्या स्ट्रक्चर मध्ये आहे. ठीक आहे. आपण ऑस्टिओसाइट्स वगैरे पाहत असतो. बोन shows the presence of hard, solid, calcified matrix called as the ossin. तिकडे कार्टिलेज मध्ये जो मॅट्रिक्स होता त्याला आपण म्हटलं कॉन्ड्रिन. इथं जो मॅट्रिक्स आहे तो ऑसिन. त्याला ठेवा कॉन्ड्रो रिलेटेड टू कार्टिलेज, ऑसो रिलेटेड टू बोन्स. The hardness is due to deposition of inorganic mineral salt. Hardness काय आहे? का आहे? ड्यू टू द डिपोजिशन ऑफ इनऑर्गेनिक मिनरल साल्ट कॉल्ड ॲज हायड्रॉक्झिल ॲपेटाइट. मोस्ट इम्पॉर्टंट हा पॉइंट, कारण यावरती याच्या आधी पण प्रश्न विचारलेला आहे नीट मध्ये. डिपोजिशन ऑफ इनऑर्गेनिक मिनरल साल्ट कॉल्ड ॲज हायड्रॉक्झिल ॲपेटाइट. हायड्रॉक्झिल ॲपेटाइटचं हा फॉर्म्युला आहे Ca10PO4,6OH2. हा त्याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला सुद्धा त्याचं लक्षात ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा. ठीक आहे. दिस इज अबाउट द बॅकग्राऊंड ऑफ बोन्स. नाउ हाऊ बोन, स्ट्रक्चर ऑफ बोन इज फॉर्म. बोनचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने फॉर्म झालं? मी तुम्हाला तिकडे पण लॅकोनी सांगितलं होतं, इथे पण लॅकोनी आहे, परंतु इथे तितक्या प्रमाणामध्ये बोनचे सेल्स प्रेझेंट नाही आहे. कार्टिलेज मध्ये जे कार्टिलेजचे सेल्स होते त्यांना आपण नाव दिलं होतं कॉन्ड्रोसाइट्स. बोन मध्ये बोनचे जे सेल्स आहेत त्यांना म्हणतात ऑस्टिओसाइट्स. ध्यानात राहील, द सेल्स ऑफ बोन्स आर कॉल्ड एज द ऑस्टिओसाइट्स. इथे जी फिगर तुम्हाला दिलेली आहे ती कंप्लीट फिगर दिलेली आहे. झूम करत तुम्हाला तिथे दिलेलं आहे. प्रत्येक पार्ट या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. बोन एन्क्लोज्ड इन थिन लेअर ऑफ व्हाईट फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड ॲज पेरिओस्टियम. थोडंसं मी त्या ठिकाणी तुम्हाला फिगर जी काढून दिली होती ती फिगर लक्षात घेऊन याला ध्यानात ठेवा. ठीक आहे. बोन कशामध्ये एन्क्लोज्ड आहे? बोन एन्क्लोज्ड इन द लेअर जो फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू पासून तयार झालेला आहे, दॅट इज वी कॉल्ड कोलॅजन फायबर्स कॉल्ड ॲज पेरिओस्टियम. ऑस्टियमच्या वरती असलेला कॉल्ड ॲज पेरिओस्टियम. ठीक आहे. पुढे ब्लड वेसल अँड नर्व पियर्स थ्रू दी पेरिओस्टियम. हे जे ब्लड वेसल अँड नर्व फायबर कुठून जातात? त्या पेरिओस्टियम मधून जातात. द पेरिओस्टियम इज इंटरनली लाइन्ड बाय एंडोस्टियम. परत पेरिओस्टियमला बाहेरून काय आहे? देर इज प्रेझेन्स ऑफ एंडिओस्टियम. त्याच्या खाली काय प्रेझेंट आहे? देर इज प्रेझेन्स ऑफ द एंडिओस्टियम. सी हा समजा बाहेरचा असेल पेरिओस्टियम आणि त्याच्या खाली प्रेझेंट असेल दॅट इज अन एंडिओस्टियम. पेरिओस्टियम व्हाईट काढण्याचं कारण काय आहे? व्हाईट फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. एंडोस्टियम त्याच्या खाली आहे विच सराउंड्स द मॅरो कॅव्हिटी. त्याच्या आतमध्ये मॅरो कॅव्हिटी प्रेझेंट आहे. म्हणजे त्याच्या आतमध्ये मॅरो कॅव्हिटी प्रेझेंट असते. ही कम्प्लिटली मॅरो कॅव्हिटी आहे. The matrix is arranged in concentric circles called as lamellae. जो बोनचा मॅट्रिक्स असेल इट फॉर्म. आता समजा मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करतो. समजा तुम्ही ही जी मी फिगर काढलेली आहे या फिगरला मॅट्रिक्सच समजा. या फिगरला हा बाहेरचा लेअर, हा आतमधला लेअर. ठीक आहे. आता याच्या आतमध्ये एनसर्कल्ड
एनसर्कल्ड म्हणजे आता पहा, समजा बरोबर मध्यभागी देर इज प्रेझेन्स ऑफ ए कॅनल. एक कॅनल आहे मध्यभागी, त्याला हॅवर्शियन कॅनल म्हणतात. या हॅवर्शियन कॅनलला असे सॅक लाईक स्ट्रक्चर अराउंड आहेत, एनसर्कल. These structures are called as the lacunae. या स्ट्रक्चरला लॅकुनी म्हणतात. परंतु ही या पद्धतीची अरेंजमेंट जी आहे त्याला आपण म्हणतो लॅमेली. दॅट टाइप ऑफ अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज दी लॅमेली. कॉन्सेंट्रिक सर्कल इथे दिसते पहा तुम्हाला, इथे दिसते पहा, मी इथं लॅमेली दाखवलेला आहे ऑलरेडी फिगर मध्ये. ठीक आहे. These lamellae contain a large number of living cells. या लॅमेलीमध्ये कितीतरी प्रमाणामध्ये लिव्हिंग सेल्स प्रेझेंट आहेत. त्यांना आपण बोन सेल्स म्हणतो, ऑस्टिओब्लास्ट और ऑस्टिओसाइट्स. त्यांना ठेवा ऑस्टिओब्लास्ट. ऑस्टिओब्लास्ट जे आहे तर हे यंग सेल्स आहेत आणि त्याच्यापासून तयार होणारे ऑस्टिओसाइट्स आहेत, विच आर प्रेझेंट इन ए फ्लूइड फिल्ड कॅव्हिटी कॉल्ड एज द लॅकुनी. जे कशामध्ये आहे, लॅकुनी, विच आर प्रेझेंट इन ए फ्लूइड फिल्ड कॅव्हिटी कॉल्ड एज द लॅकुनी. इथं अरेंज केले मी पहा, प्रत्येक लॅकुनी इथं अरेंज केलंय. तर हा पार्ट तुम्हाला तिथं क्लिअर झालेला असेल आणि समजण्यासाठी फक्त तुम्हाला लॅकुनी काय असतं हे समजणं गरजेचं होतं. तसं मी लॅकुनी हे जे आहे तुम्हाला आधीच्याच पार्टमध्ये क्लिअर केलंय, म्हणजे कार्टिलेजमध्ये क्लिअर करून दिलेलं आहे. आता हे जे ऑस्टिओब्लास्ट असतात, मी तुम्हाला आधी सांगितलं, ऑस्टिओब्लास्ट असे सेल्स आहेत जे पुढे मॅच्युअर्ड झाल्यानंतर ऑस्टिओसाइट्समध्ये कन्वर्ट होतात. ठीक आहे. तसं ऑस्टिओब्लास्ट हे इनॅक्टिव्ह आहेत. एकदा की कन्वर्ट झाले तर मग आता हे ऑस्टिओब्लास्ट हे ऍक्टिव्ह बोन आहेत. एकदा की कन्वर्ट झालेत की मग ते काय होतात, इनॅक्टिव्ह बोन होतात. ठीक आहे. आता मग हे जे ऑस्टिओब्लास्ट आहे स्पेसिफिकली, ऑस्टिओब्लास्ट आर active bone cells and osteocytes are inactive bone cells. Each lacuna has fine cytoplasmic extension. प्रत्येक लॅकुनाला फाईन सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन आहे. तुम्ही इथे पाहू शकता ह्या फिगर मध्ये, इथे तुमच्या समोर जी फिगर आहे पहा, ही फिगर पहा. हे एक्सटेन्शन्स आहेत. दीज आर दी फाईन सायटोप्लाझमिक एक्सटेन्शन्स दॅट आर कॉल्ड ॲज कॅनालिकुलाय. त्यांना काय म्हटलं जातं, दॅट आर कॉल्ड ॲज कॅनालिकुलाय. यामुळे लॅकुना जो आहे तो कसा झालाय, स्टार शेप झालाय. तुम्हाला शेप इथं क्लिअर होईल. हा इथं लॅकुना जो आहे याच्यामुळे काय झालाय, इट बिकम इट लाईक ए स्टार शेप विच पास थ्रू दी लॅमेली. हे कुठून जातं, विच पास थ्रू दी लॅमेली. तुम्ही स्ट्रक्चर पहा वरती. आता या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला लॅमेली कळलेला आहे, जो एनसर्कल्ड पार्ट असेल. ठीक आहे. हा कम्प्लीट एनसर्कल्ड पार्ट दिसतोय. हा हे जे आहेत ना, हे एनसर्कल्ड पार्ट दॅट आर दी लॅमेली. या लॅमेली मधून काय होत आहेत, each lacuna has fine cytoplasmic extension called canicula which pass through the lamellae. या लॅमेला मधून ते काय होतात, पास होतात. हा प्रत्येकी एक एक लॅकुना आहे. हा प्रत्येकी एक एक लॅकुना आहे. सी तुम्हाला दिसतंय. आणि त्यांचे एक्सटेन्शन्स जे आहेत, मी हे वेगळ्या याला दाखवतो. त्यांचे जे एक्सटेन्शन्स आहेत पहा, एक्सटेन्शन्स या पद्धतीने स्प्रेड होत आहेत. म्हणजे ते काय होत आहेत, लॅमेलीला क्रॉस करतायत. ते क्रॉसिंग दी लॅमेली. ओके, इथं क्लिअर झालेलं असेल तुम्हाला. अँड मेक्स कनेक्शन विथ दी ऍडजसंट लॅकुनी. ज्याच्यामुळे त्याच्या बरोबरीनं असलेले जे काही लॅकुनी आहेत त्यांच्या बरोबर एक प्रकारचं कनेक्शन निर्माण करतो. हे कम्प्लीट कनेक्शन मग तुम्हाला ह्या फिगरमध्ये पाहायला भेटेल. पहा, त्यांनी कम्प्लीट इथे पहा कनेक्शन, हे कनेक्शन तयार झाले. हे सगळे कनेक्शन्स आहेत. दे फॉर्म दी कनेक्शन्स इन बिटवीन दी देम. ओके, तर ही फिगर खरं तर समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही या ठिकाणी परत परत रिवाइज करून किंवा रिप्ले करून तुम्ही ही फिगर समजून घेऊ शकता. पुढे जाऊया आपण. हे झालं अबाउट दी स्ट्रक्चर. आता हे स्ट्रक्चर म्हणजे मागे मी तुम्हाला जो स्ट्रक्चर समजून सांगितलेला आहे तो स्ट्रक्चर या ठिकाणी तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने समजेल. या ठिकाणी ह्या फिगरमध्ये हे दिसतंय तुम्हाला, एक कंप्लीट बोन दिसतोय. हा बोन आहे तुमचा. ठीक आहे. त्याची कॅव्हिटीचा हा पार्ट झूम केलेला आहे.
हे झूम केल्यानंतर हा पार्ट तुम्ही पहा, याच्यामध्ये लेअर दिसतोय, हा लेअर आहे बाहेरून. ठीक आहे, आता हा जो लेअर आहे ह्याच लेअरला तुम्हाला ब्लड व्हेसल्स, त्यानंतर हे जे आहेत हे ब्लड व्हेसल्स दिसत आहेत, ब्लड व्हेसल बरोबर न्यूरॉन्स सुद्धा दिसतात. आता याच्यामध्ये हे जे गॅप मध्ये स्ट्रक्चर दिसत आहेत ना तुम्हाला, हे पहा, हे गॅप मधले स्ट्रक्चर दिसत आहेत ना, इथे तुम्हाला लॅकुनी पाहायला भेटतील. पहा, एन सर्कल अशा पद्धतीने अरेंज झाले पहा आहे. ठीक आहे, हे पाहायला भेटतील. हेच तुम्ही वरती या, हे तुम्ही वरती आल्यानंतर हा पार्ट दिसते पहा कम्प्लिटली. हा मध्ये कॅनल दिसते तुम्हाला बरोबर मध्यभागी. ही जी कॅनल आहे ना, ही जी कॅनल तुम्हाला मध्यभागी दिसते ना, दिस कॅनल इज कॉल्ड एज ए हॅवर्शियन कॅनल. इथे दाखवले पहा खालच्या फिगरमध्ये, ह्या खालच्या फिगरमध्ये दाखवले हॅवर्शियन कॅनल. ठीक आहे, आणि हे जे रिंग्स आहेत ना, हे रिंग्स तुमच्या लॅकुनीचे फॉर्म झाले. हे रिंग जे आहेत ते लॅकुनीचे फॉर्म झाले. तुम्हाला एका कम्प्लीट बोन मध्ये इथे ते सगळंचे सगळं पाहायला भेटतंय. ह्याच हॅवर्शियन कॅनल मध्ये इथे दिसते तुम्हाला, इथे तुम्हाला ब्लड व्हेसल्स ओपन झालेले दिसतात. म्हणजे एक प्रकारे हॅवर्शियन कॅनल थ्रू कंप्लीट बोन जो आहे तो कनेक्शन मध्ये आलेला आहे. ठीक आहे, म्हणूनच हॅवर्शियन सिस्टीम किंवा हॅवर्शियन कॅनल हे जे आहे ना, हे ऍक्च्युली स्ट्रक्चरल युनिट झालं बोनचं. म्हणून इथं पहा, दी स्ट्रक्चरल युनिट ऑफ बोन, हॅवर्शियन कॅनल इज ए स्ट्रक्चरल युनिट ऑफ बोन दॅट इज हॅवर्शियन सिस्टीम. त्याला आपण ऑस्टिओन म्हणतो. नाव इथे परत ध्यानात ठेवा. हॅवर्शियन कॅनल सगळे एकत्र आलेत. इथे कॅनल पूर्ण फॉर्म झालेली आहे. इथं तुम्ही पाहताय कॅनल फॉर्म, सॉरी, ही कंप्लीट सिस्टीम फॉर्म झालेली आहे. हे सगळे कॅनल एकमेकाला जेव्हा कनेक्ट होतात तेव्हा हॅवर्शियन सिस्टीम होते, त्याला म्हणतात ऑस्टिओन. प्रेझेन्स ऑफ हॅवर्शियन सिस्टीम इज दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मॅमेलियन बोन. महत्वाचा पॉइंट आहे, नीट मध्ये विचारलेला आहे याच्या आधी. हा जो आहे ना, नीट मध्ये विचारलेला पॉइंट आहे, महत्वाचा पॉइंट आहे. काय आहे? प्रेझेन्स ऑफ हॅवर्शियन सिस्टीम इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ मॅमेलियन बोन. हे फक्त मॅमेलियन मध्ये पाहायला भेटतं. हॅवर्शियन सिस्टीम शोज ए हॅवर्शियन कॅनल. मी तुम्हाला आधी सांगितलं ॲट दी सेंटर. मग इथं मी तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये, हे जे ब्लॅक कलर मध्ये कम्प्लीट रिंग दाखवली ना, ही कम्प्लीट झालं हॅवर्शियन कॅनल. म्हणजे मागचा जो स्ट्रक्चर तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे तो कम्प्लीट याच्यामध्ये आहे. Hawrsian canal consists of blood vessels of arteries and veins, lymph vessels and nerves as well. सगळे पार्ट म्हणजे तुमच्या सर्क्युलेटरी सिस्टीमचा पार्ट कनेक्टेड आहे, लिम्फॅटिक सिस्टीमचे पार्ट कनेक्टेड आहे आणि नर्वस सिस्टीमचं पार्टही त्याच्याबरोबर कनेक्टेड आहे. ठीक आहे. Lacunae containing osteoblasts or osteocytes are arranged in concentric circle around the Hawrsian canal. ठीक आहे, हे पहा, ही मध्यभागी हॅवर्शियन कॅनल, याच्या अराउंड हे लॅकुनी काय झालेत, एन सर्कल आहेत आणि हे एन सर्कल होऊन याने काय केली, ही कंप्लीट हॅवर्शियन सिस्टीम फॉर्म केलेली आहे. ठीक आहे. The two adjacent Hawrsian system are interconnected by transverse channel, the Volkmann's channel. त्याला आपण काय म्हणतो, that channel is called as Volkmann's चॅनल. होल्कमन चॅनल क्लिअर झालं ना तुम्हाला. हे पहा, इथे दिसतंय तुम्हाला, हे स्ट्रक्चर बघितलंय तुम्ही, बोनचा जो स्ट्रक्चर आहे हा स्ट्रक्चर पहा तुम्ही, हा स्ट्रक्चर पहा, इथे कंप्लीट कॅनल तयार झालेली आहे. मी आधीच इरेज करून तुम्हाला दाखवतो. मग इथं तुम्हाला मी हॅवर्शियन सिस्टीम दाखवली. ही जी आहे ही हॅवर्शियन सिस्टीम आहे. ठीक आहे. आणि इथे हे बोनचं स्ट्रक्चर आहे. आता इथे हे हॅवर्शियन कॅनल पहा, ह्या ब्लड व्हेसलने कनेक्ट झालेत. आता हे जे कनेक्शन आहे ना एकमेकाबरोबर पहा, दिस इज ए वन फर्स्ट, समजा ही एक हॅवर्शियन कॅनल झाली आणि ही एक हॅवर्शियन कॅनल झाली, दोन्ही ही यानं कनेक्ट झालेत पहा, ह्या कॅनलने कनेक्ट झालेत. दिस कॅनल इज कॉल्ड ॲज होल्क्समन कॅनल. ही कॅनल काय आहे, त्या कॅनलला आपण काय म्हणतो, होल्कमन्स कॅनल. तुम्हाला आता बोनचं स्ट्रक्चर क्लिअर झालेलं असेल. मी कंप्लीट स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी बोनचं क्लिअर केलेलं आहे.
समजलं नसेल पॉज करा, मागे जा, चांगल्या पद्धतीने हा कम्प्लीट बोनचं स्ट्रक्चर समजून घ्या. ठीक आहे, मग नंतर पुढे कंटिन्यू करा. दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ बोन. नाउ द फंक्शन्स. आता तुम्हाला तसे ऑलरेडी बोनचे भरपूर फंक्शन याच्या आधी पण माहित होते. ठीक आहे, मग इट इज द supporting and protective tissue of vertebrates which protect the internal soft and delicate tissue. Clear? याला काही एक्सप्लेन करण्याची गरज नाही. Besides providing supporting tissue, besides providing support bones, besides providing support म्हणजे सपोर्ट व्यतिरिक्त bones have a metabolic and protective role टू. बोन्स हे मेटाबॉलिक सुद्धा आणि प्रोटेक्टिव्ह रोल सुद्धा त्याचं आहे, म्हणजे सपोर्टही करतं, प्रोटेक्टही करतं, इव्हन मेटाबॉलिझम मध्ये सुद्धा इन्व्हॉल्व्ह आहे. याचं कारण की कॅल्शियम बोन्स कडून प्रोव्हाइड केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट, इट फॉर्म्स द बेस फॉर अटॅचमेंट ऑफ मसल्स. कारण तुमच्या मुवमेंट पर्पजेससाठी मसल्सची गरज आहे, मसल्स हे बोन्सला अटॅच असतात. इन लॉंग बोन्स द येलो नॅरो कॅव्हिटी हेल्प्स इन स्टोरेज ऑफ रिझर्व्ह फूड मटेरियल. जी येलो मॅरो कॅव्हिटी आहे, म्हणजे बोनच्या आतमध्ये मॅरो, हा तुमचा बोन असेल आणि हा आतमध्ये कॅव्हिटी, इट इज ए मॅरो. याला आपण काय म्हणतो? मॅरो. मग येलो मॅरो कॅव्हिटी हेल्प्स इन स्टोरेज ऑफ रिझर्व्ह फूड मटेरियल. एनिमल्स मध्ये रिझर्व्ह फूड मटेरियल स्टोर करण्यासाठी गरज पडते. द रेड मॅरो कॅव्हिटी इन द लॉंग बोन इज युजफुल इन हिमोपॉयसिस. म्हणजे काय आहे? ब्लड सेल्स फॉर्मेशन मध्ये मदत करतो. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स. ठीक आहे, त्यानंतर this is all about the bones. Now there are various types of bones. परंतु आपण हे जे टाइप्स आहेत, हे बोन्सचे टाइप्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे त्यानंतर आपल्याला मसल्स पण पाहिजे, जसं स्पॉन्जी बोन आणि कॉम्पॅक्ट बोन हे आहेत. त्यानंतर मस्क्युलर टिश्यूज आहेत. शेवटचं पार्ट बाकी राहिलेलं आहे, एका लेक्चरमध्ये संपून जाईल. तोपर्यंत हे लेक्चर चांगल्या पद्धतीने समजून घ्या. आणखीन एक सूचना मला तुम्हाला याच्यातून द्यायची आहे की रिलेटेड जो शीट आहे अपडेट होत आहे, हा शीट मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. झालेले 3 लेक्चर आहेत, तर तिन्ही लेक्चरवरती तुम्हाला MCQs टाकले जाणार आहेत. त्याचे 3 लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. ते तिन्ही लिंक तुम्ही सबमिट करायचे आहेत. येत्या 2 दिवसाच्या आतमध्ये हे सगळं मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड होईल. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही ह्याच मटेरियलला रेफर करा. या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या आधी बुक्स दिल्या आहेत, NCERT बोर्डचे बुक्स तुमच्याकडे आहेत, त्याला रेफर करून तुम्ही याचा स्टडी चांगल्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे, तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.